आजकाल काय आहे मित्रांनो, आपल्या खेड्यागावामध्ये गावोगावी सप्ते होतात, आहे की नाही? सप्ते करतात. चांगली गोष्ट आहे. कारण सप्ताह हा व्हायला पाहिजे. आपली जी संस्कृती हे टिकवणं आपलं काम आहे. भागवत धर्म टिकवणं आपलं काम आहे. पण मित्रांनो, त्याच्यामध्ये काय झालं आहे, की आजकाल जर आपण बघितलं आहे, आहे की नाही? काही लोकं म्हणा समाजामधले आणि जे स्वतःला काही लोकं संत, महंत समजतात. तर हे लोकांचं काय झालं मित्रांनो, एक धंदा टाईप काम झालं आहे. म्हणजे 4-5 दिवसात, 7 दिवसात ते उभा करायचं. त्याच्यातून आपल्याला किती पैसा मिळेल, ह्या गोष्टीपासून ते सुरू होतं. आता तसं जर पाहिलं आपण संत एकनाथ महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, हे जे होऊन गेले, तर यांनी जे काही ग्रंथ लिहिले किंवा जे काही अभंग लिहिले, आज त्याच्या जीवावरच हे लोकं मोठी होत चालले. वास्तविक आपल्याला त्याच्याबद्दल काही नाही मित्रांनो. पण काय होतं, की बुवा ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस जे सप्ताह उभा करतात, तर त्याच्याकडं कमाई म्हणून बघू नका. तर बुवा आपल्या धर्माचा आपण जे सांगतो ना, की राम वडिलांच्या एका शब्दावर 14 वर्ष वनवासाला गेले होते श्रीराम, की 14 वर्ष त्यांनी वनवास भोगला. कशामुळं? फक्त वडिलांना दिलेलं वचन होतं कैकेयीला. त्याच्यामुळं, की त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. म्हणजे असा पुत्र कधी होणे नाही, असं आपण जे सांगतोय. तर मला हे सांगायचं मित्रांनो, किंवा त्या सप्त्यातून समाजाने जो 7 दिवस, तुम्ही 7 दिवस बघा, तुमच्या मंदिराच्या खाली चप्पल राहणार. चपला पण तिथं नेत नाही. पण 8वा दिवस, 9व्या दिवशी, 8व्या दिवशी बघा, परत ते जे आहे, की बुवा सप्ताह म्हणजे काय, एक यज्ञ आहे आणि यज्ञ झाल्यानंतर त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. तसा तो होताना दिसत नाही. कारण होताना का दिसत नाही? तर सुरुवातीपासून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुमचा व्यावहारिक आहे. तर तो व्यावहारिक नसावा. आणि दुसरी गोष्ट, की बाबा त्या समाजामध्ये जसं आपण यज्ञ केल्यानंतर, की भागवत धर्म म्हणा किंवा आपली संस्कृती म्हणा, आपले वेद म्हणा, ते लोकांपर्यंत घेऊन जायचं काम पहिले संत करायचे. तर आता त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये, की बुवा कमीत कमी ठीक आहे, गाव नका का बदलाना, पण कमीत कमी त्या सप्त्यातून 10-12 लोकं तरी असे बदलले पाहिजे. त्या संस्कृतीचे विचारांचे जीवन जगलं पाहिजे. ते काय देखावा म्हणून करू नका, हे का नाही? त्याच्यामुळं देखावा म्हणून करून ते देवाला काय देव काय पुण्य देईल नाही देईल ती वेगळी गोष्ट. कारण देव हा प्रत्येक कणाकणात आहे. तुमच्या आतमध्ये हृदयात पण देव आहे. त्याच्यामुळं, की बुवा आपल्याला देव बघतो ही संकल्पना पहिली ठाम करा, की आपण कोणचं कृती करताना देव आपल्याला बघतो. आपल्या हृदयात भगवंत आहे, हे पहिली धारणा ठाम राहिली पाहिजे. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.